sessions we are focusing about the resume aspect. Now resume is nothing but it is also known as a CV. Resume ला आणखीन एक नाव आहे, it is a CV. काय आहे CV means? CV in the sense curriculum vitae. CV is also known as a curriculum vitae. Again, CV is also known as resume or a biodata. त्याला आपण बायोडाटा सुद्धा म्हणतो किंवा बिझनेस लाईफमध्ये किंवा बिझनेस फील्डमध्ये त्या ठिकाणी रिझ्यूमला सीव्ही करिक्युलम व्हिटाई त्या ठिकाणी समजलं जातं. आता रिझ्यूम आणि सीव्ही काय आहे? सिंपल, रिझ्यूम ऑब्लिक सीव्ही और बायोडाटा इज वन ऑफ द इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द ऍप्लिकेशन. आपण जे ऍप्लिकेशन करतो जॉबसाठी त्या ऍप्लिकेशनचा एक महत्त्वाचा त्या ठिकाणी तो भाग आहे. Now, resume is nothing but it is a one type of document. It is an important document. कसा document आहे? An important documents which can present. आता important documents मध्ये काय असणार आहे? Important documents which can present your past activities. Here, resume consists of three important things, that is your past, your present and your future. So resume consists of your past activities, your present performance and next it is a future activities or future expectations. This is the combination of the resumes. रिझ्यूम मध्ये महत्त्वाच्या तीन गोष्टी असतात. त्यामध्ये पहिली गोष्ट आहे तुमचं जे काही भूतकाळ आहे, ज्या पास्ट ऍक्टिव्हिटी होत्या त्या त्यामध्ये मेन्शन केल्या असतील. सेकंड, इट इज युअर प्रेझेंट परफॉर्मन्सेस अँड द नेक्स्ट वन दॅट इज युअर फ्युचर एक्सपेक्टेशन. नाउ फॉर व्हॉट रिझन रिझ्यूम इज प्रिपेअर्ड. आता रिझ्यूम का तयार केला जातो? रिझ्यूम तयार करण्यामागचं कारण आहे बाय रिडिंग द रिझ्यूम्स, बाय रिडिंग द कंटेंट्स ऑफ द रिझ्यूम, prospective employers can measure, prospective reader or the employer can assess your present and future potentialities. रिझ्यूमच्या माध्यमातून काय होतं की तुमच्यामध्ये काय क्वालिटीज आहेत, तुमच्यामध्ये काय टॅलेंट आहे, तुमच्याकडे काय ॲबिलिटीज आहेत, काय पोटेन्शियलिटीज आहेत, या सगळ्या गोष्टींची त्या ठिकाणी जाणीव कधी होते? whenever the prospective employer can read your resume. Now resume is nothing but it is what, again we say that resume, if resume is prepared in an effective manner, हे जर resume त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने बनवलेला असेल तर definitely it can opens the door of your possible employments. आता resume कसं असावं? सिंपल, resume is nothing but it is a 1 to 2 page brief summary, 1 to 2 page brief summary, 1 to 2 page brief summary of your overall activities. आता रिझ्यूम म्हणलं तर कुठंतरी एखादं ते चारित्र गाथा वगैरे लिहिल्यासारखं लिहायचं नाही, एखादं 5-25 पानांचं आत्मकथा वगैरे लिहिलेली आहे. दिस इज नॉट लाईक दॅट. रिझ्यूम इज मॅक्झिमम ऑफ 1 to 2 पेज, but it is what? Brief summary. Brief in the sense short but complete one. It is a short but complete, but it can present your past activity, your present performance and your future expectation. So all these things are being involved in the resume. Now at the time of resume, again we have to consider a lot of things. There is no fixed style of preparation of the resume. आता resume बनवायची कुठल्याही प्रकारची फिक्स स्टाईल नाहीये, कुठल्या प्रकारचं स्पेसिफिक रूल्स नाहीये, कुठल्या प्रकारचं नॉर्म्स त्या ठिकाणी नाहीये. तर resume you can prepare as per your contents, as per your data, you can prepare yourself. But some important things which resume must consist, we are discussed in the above following manner. आता रिझ्यूम मध्ये काय काय असावं त्याची आपण माहिती आपण बघूया की रिझ्यूम मध्ये काय काय असणं अपेक्षित आहे. नाउ फर्स्ट ऑफ ऑल, whenever you may prepare the resume, definitely you can consist first your personal information. पहिल्यांदा काय करायचं आहे तुम्हाला? पर्सनल इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी ऍड करावी लागेल. आता पर्सनल इन्फॉर्मेशन मीन्स व्हॉट? हियर यू कॅन इंट्रोड्यूस युअरसेल्फ. तुम्ही तुम्हाला स्वतःला इंट्रोड्यूस करायचं आहे. कसं करायचं आहे? यू मे इंट्रोड्यूस विथ युअर नेम, अगेन यू मे इंट्रोड्यूस विथ युअर ऍड्रेस. तुमचं नाव असेल, त्याच्यानंतर तुमचा जो पत्ता असेल तो असेल. लॅटर ऑन युअर कॉन्टॅक्ट नंबर्स, युअर ईमेल आयडीज, कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल आयडी, युअर डेट ऑफ बर्थ,
date of birth, again male, female, etc. These are the informations are generally covered in the first headings, that is under the personal information. पर्सनल इन्फॉर्मेशन मध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी कव्हर कराव्या लागतील. कधी? जेव्हा तुम्ही रिझ्यूम बनवणार आहात. रिझ्यूमच्या पहिल्या पेज मधला पहिला कंटेंट काय असेल? इट इज युअर पर्सनल इन्फॉर्मेशन, की तुमची वैयक्तिक माहिती. त्यामध्ये तुम्ही काय लिहिणार? युअर फुल नेम, your address, your contact number, your email IDs, your date of birth, your marital status, again male, female, etc. All these things are being involved in the resume. So this is the first contents while preparation of the resume. Now the second contents. आता पर्सनल इन्फॉर्मेशन झाल्यानंतर दुसरा कंटेंट्स काय आहे? दुसरा कंटेंट्स आहे इट इंडिकेट्स दॅट इज युअर करिअर ऑब्जेक्टिव्ह. After fulfilling the details, after mentioning the details about your personal aspect, जेव्हा तुम्ही तुमचं त्या ठिकाणी पर्सनल आस्पेक्ट कंप्लीट करता त्यावेळेस त्या ठिकाणी त्यानंतरचा जो दुसरा मुद्दा आहे तो काय आहे? दिस इज द करिअर ऑब्जेक्टिव्ह. करिअर ऑब्जेक्टिव्ह इज ऑल्सो नोन ॲज अ प्रोफेशनल ऑब्जेक्टिव्ह. त्याला आणखीन एक नाव दिलं होतं, इट इज ए प्रोफेशनल ऑब्जेक्टिव्ह. प्रोफेशनल ऑब्जेक्टिव्ह. आता जर नावाकडे लक्ष दिलं तर ह्यामध्ये काय असणार आहे आपण गेस करू शकतो. हियर इन दिस स्टेप, इन दिस सेकंड एलिमेंट्स, रायटर्स कॅन मेन्शन द करिअर ऑब्जेक्टिव्ह इन अ रिझ्यूम्स, की तुमचं त्या ठिकाणी जे काही करिअर आहे त्या करिअर मधलं तुमचा जो ऑब्जेक्टिव्ह आहे तो ऑब्जेक्टिव्ह काय करायचा आहे तुम्हाला इथे मेन्शन करायचा आहे. व्हॉट इज युअर गोल, व्हॉट इज युअर ऑब्जेक्टिव्ह, यू कॅन मेन्शन, यू कॅन पुट अंडर द हेड करिअर ऑब्जेक्टिव्ह. आज कुठलाही व्यक्ती असेल तर त्याचा करिअरचा काही ना काही त्या ठिकाणी उद्देश असतो, त्याचं काही ना काही ऑब्जेक्टिव्ह असतं. तर या सेकंड स्टेज मध्ये तुम्ही काय मेन्शन करणार आहात? यू कॅन मेन्शन द ऑब्जेक्टिव्ह. नाउ पॉइंट नंबर थर्ड वन. आता करिअर ऑब्जेक्टिव्ह झाल्यानंतर पॉइंट नंबर तिसरा. आता ऑब्जेक्टिव्ह झालं म्हणजे काय? युअर प्रोफेशनल ऑर करिअर ऑब्जेक्टिव्ह यू कॅन कम्प्लीट. नाउ ॲट द थर्ड स्टेज यू कॅन राईट युअर अकॅडमिक क्वालिफिकेशन. You can write your academic oblique educational qualification. तिसरा स्टेज आहे, तिसरा महत्वाचा घटक आहे कधी? जेव्हा तुम्ही रिझ्यूम तयार करणार आहात त्यावेळेस तिसरा घटक आहे अकॅडमिक ऑर वी से इट इज द एज्युकेशनल क्वालिफिकेशन. जॉब करतायत म्हणजे डेफिनेटली काही ना काही शिक्षण त्या ठिकाणी तुमचं झालेलं असणार आहे. आणि डेफिनेटली हियर ॲट द टाइम ऑफ मेन्शनिंग द डिटेल्स अबाउट युअर एज्युकेशन, at the time of mentioning about your academic qualification, you can write your latest education at first. पहा मी काय सांगतोय, जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी तयार करणार आहात पहिल्यांदा तुम्ही तुमचा जो काही लेटेस्ट क्वालिफिकेशन आहे तो तुम्ही काय करायचा आहे? मेन्शन करायचा आहे. एव्हरी एम्प्लॉयर्स, प्रत्येकाला वाटतंय की त्या ठिकाणी आपल्याला मिळणारा जो व्यक्ती आहे तो चांगला भेटावा, स्किलफुल असावा, चांगला टॅलेंटेड असावा, हॅव्हिंग द इनफ ॲबिलिटी, ह्या सगळ्या गोष्टीचा असावा. मग इथं जेव्हा तुम्ही आता तुमचं शिक्षण वगैरे तुम्ही त्या ठिकाणी मांडणार आहात, जो काही टेबल करणार आहात किंवा ज्या पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी मांडणी करणार आहात, द सिंपल थिंग्स आहे यू मे राईट हिअर युअर रिसेंट एज्युकेशन फर्स्ट. पहिल्यांदा काय करा? यू मे राईट रिसेंट एज्युकेशन. पहिल्यांदा 10वी लिहायचं नाहीये, पहिल्यांदा जो काही महत्वाचं असेल, फॉर एक्झाम्पल यू मे क्वालिफाईड फॉर चार्टर्ड अकाउंटन्सी कोर्सेस, CS courses, again ICWA, again you say that again PhD holders, MPhil holders, जे काही तुमचं सध्याचं जर रिसेंट आहे सगळ्यापेक्षा काहीतरी डिफरंट आहे, यू कॅन राईट युअर डिफरंट क्वालिफिकेशन दॅन अदर्स. आता 10वी तर सगळ्यांचीच झालेली असणार आहे, 12वी सगळ्यांचीच झालेली असणार आहे, बीकॉम सगळ्यांचीच झालेली असणार आहे. परंतु आपल्याला अरेंज करताना काय करायचं आहे? We must arrange the academic qualification in the downward manner. That is, your recent education come at first and later on and later on. पहिल्यांदा तुमचा रिसेंट एज्युकेशन, त्याच्यानंतर जे काही आहे, त्याच्यानंतर जे काही आहे, आणि शेवटी तुम्हाला कुठपर्यंत जायचं आहे? अप टू 10th स्टँडर्ड. जे काही SSC वगैरे असेल तर तुम्ही त्या ठिकाणी मेन्शन करू शकता. So this is about what point number third one, that is academic or educational qualification. Now point number fourth one. आता चौथं काय आहे रिझ्यूम तयार करत असताना? फोर्थ पॉइंट, that is your
work experience or achievements. Here point number fourth one, work experience. रिझ्यूम तयार करत असताना चौथा घटक आहे तो म्हणजे वर्क एक्सपिरियन्स असेल किंवा ज्याला आपण म्हणूया की त्या ठिकाणी प्रोफेशनल स्किल. वर्क एक्सपिरियन्स म्हणजे कामाचा अनुभव. आता असं नाहीये की प्रत्येक वेळेस तुम्ही नवीन ठिकाणी कामाला जाताय. काही वेळेस त्या ठिकाणी बेटर एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी मिळाल्या, बेटर अमाऊंट ऑफ सॅलरी मिळते म्हणून आपण त्या ठिकाणी शिफ्ट होत असतो. मग अशा परिस्थितीमध्ये काय करायचंय, सिंपल, एव्हरी एम्प्लॉयर wants to know what kind of work you have to perform in the earlier period. की या स्टेप मध्ये इथं एम्प्लॉयरला काय अपेक्षित असतं की या कंपनीमध्ये जॉब करण्याच्या अगोदर तुम्ही कुठं काम करत होतात, कोणत्या कंपनीमध्ये करत होतात, कोणत्या पदांवरती करत होतात, किती वर्षासाठी तुम्ही कोणकोणती पदं सांभाळलेली आहेत, त्यांचं तुम्हाला काय करायचंय इथं डिटेल मेन्शन करायचंय. दॅट इज द वर्क एक्सपिरियन्स. एव्हरी एम्प्लॉयर्स, प्रत्येक एम्प्लॉयर ज्या ज्या ठिकाणी तुम्ही जॉबला जाणार आहात त्या त्या ठिकाणी प्रत्येक एम्प्लॉयरला हे माहिती करून घेण्याची अपेक्षा असते की विच काइंड ऑफ वर्क यू हॅव टू हँडल, विच काइंड ऑफ वर्क यू हॅव टू परफॉर्म, and the same details are found in the resume under the head work experience. So that point number fourth one is again important, that is work experience. Now again point number fifth one, that is resume मध्ये पाचवा घटक जो काही आहे तो महत्वाचा आहे तो म्हणजे ऍक्टिव्हिटीज अँड अचिव्हमेंट्स. आता पाचवा जो इम्पॉर्टंट घटक आहे तो कोणता आहे, हिअर ऍक्टिव्हिटीज अँड अचिव्हमेंट्स. आता इथं काय असतील, सिंपल, ऍट द टाइम ऑफ डुईंग, ऍट द टाइम ऑफ परफॉर्मिंग द जॉब इन द अर्लियर पिरियड्स, व्हॉट काइंड ऑफ अचिव्हमेंट्स यू हॅव टू ऑब्टेन. कोणत्या प्रकारचं काय साध्य तुम्ही केलेलं आहे, काय काय अचिव्हमेंट्स तुम्हाला मिळालेले आहेत, काय काय तुम्हाला ऍक्टिव्हिटी तुम्ही केलेल्या होत्या, त्या सगळ्या गोष्टींची त्या ठिकाणी दखल किंवा त्या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्ही त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल, सपोज यू आर इन कॉलेज लाईफ, सध्या तुम्ही कॉलेज लाईफ मध्ये आहात, तर कॉलेज लाईफ मध्ये जीवन जगत असताना तुम्ही काय काय साध्य केलं. फॉर एक्झाम्पल, समजा की तुम्ही एनएसएस मध्ये काम केलं, एनएसएस मध्ये गोल्ड मेडल मिळवलं, क्रीडा स्पर्धामध्ये होता, स्पोर्ट मध्ये होता, तर स्पोर्ट मध्ये काही स्टेट लेवल केला असेल, नॅशनल लेवल जिंकला असेल, ते केलेलं असेल. काही प्रसंगी एज्युकेशनल असेल की बाबा तुम्ही विद्यापीठातून प्रथम वगैरे आले होतात, त्यासाठी तुम्हाला मेडल वगैरे मिळालेलं आहे. तर या सगळ्या गोष्टी कुठं आहेत, अचिव्हमेंट्स मध्ये. मग व्यवसाय करत असताना सुद्धा किंवा एखादा जॉब करत असताना तुम्ही पास्ट रेकॉर्ड मध्ये विच काइंड ऑफ अचिव्हमेंट्स यू हॅव टू वॉन, कोणत्या प्रकारचे अचिव्हमेंट्स तुम्हाला प्राप्त झालेले आहेत, मिळालेले आहेत, त्या सगळ्या गोष्टींची कुठं इथं त्या ठिकाणी तुम्हाला नोंद करायची आहे अंडर द हेड ऍक्टिव्हिटीज अँड अचिव्हमेंट्स. Are you getting point number 4, fifth one, that is activities and achievements?